नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. पाहूयात क्रीडा क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने शुक्रवारी इंग्लंड दौऱ्यासाठी 18 सदस्यीय भारत अ संघाची घोषणा केली. भारताचा हा संघ कॅंटरबरी आणि नॉर्टन येथे इंग्लंड लायन्स विरुद्ध 2 प्रथम श्रेणी सामने खेळणार आहे. या संघाची कमान बंगालचा अनुभवी सलामीवीर अभिमन्यू ईश्वरनकडे सोपवण्यात आली आहे, तर यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन आणि मध्य फळीतील फलंदाज करुण नायर यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. नीरज चोप्राने अखेर 90.23 मीटर फेक करत 90 मीटरची अविश्वसनीय सीमा ओलांडली आहे. परंतु शुक्रवारी येथे झालेल्या प्रतिष्ठित डायमंड लीग मीटिंग मालिकेच्या दोहा लेगमध्ये झालेल्या नाट्यमय पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत या अग्रगण्य भारतीयाला जर्मनीच्या जुलियन वेबर नंतर दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलंय. शुक्रवारी कार्लोस अल्कराजने लोरेन्झो मुसेट्टीवर 6-3, 7-6 असा विजय मिळवत त्याच्या पहिल्या इटालियन ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय. या हंगामात अल्काराजसाठी 3 क्ले कोर्ट स्पर्धांमध्ये हा तिसरा अंतिम सामना आहे. अल्काराजने मोंटे कार्लो मास्टर्स जिंकले होते आणि दुखापतीमुळे माद्रिद ओपनमधून माघार घेण्यापूर्वी बार्सिलोना ओपनमध्ये उपविजेतेपद पटकावले होते. भारत-पाकिस्तान सीमा तणावामुळे 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारी आयपीएल पुन्हा सुरू होते. आरसीबी आणि केकेआर यांच्यात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर एक महत्त्वाचा सामना होणार आहे. 11 सामन्यात 16 गुणांसह टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या आरसीबीला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विजय आवश्यक आहे, तर 6व्या स्थानावर असलेल्या केकेआरला बाद फेरीच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी विजय आवश्यक आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारताचा पुढील कसोटी कर्णधार निवडताना दूरगामी विचारसरणीचा दृष्टिकोन बाळगण्याची शिफारस माजी भारतीय क्रिकेटपटू आणि माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केली आहे. यजमान संजना गणेशन यांच्याशी झालेल्या संभाषणात शास्त्री यांनी भविष्याभिमुख मानसिकतेच्या गरजेवर भर दिलाय आणि भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहवर नेतृत्वाची जबाबदारी टाकू नये असा सल्ला दिलाय. सॅन फ्रान्सिस्को विल्मर फ्लोरेन्सने 3 वेळा होमर केले एका ग्रँड स्लॅमसह आणि लोगान वेबच्या दमदार सुरुवातीला पाठिंबा देण्यासाठी 8 धावा केल्यात, ज्यामुळे शुक्रवारी रात्री सॅन फ्रान्सिस्को जायंट्सने ॲथलेटिक्सवर 13-5 असा विजय मिळवलाय. मेलबर्न सिटीचे मुख्य प्रशिक्षक ऑरेलियो विडमार यांनी त्यांच्या खेळाडूंना पहिल्या टप्प्यात वेस्टर्न युनायटेडवर 3-0 असा विजय मिळवूनही पुढील आठवड्यात होणाऱ्या ए लीग उपांत्य फेरीच्या दुसऱ्या टप्प्यापूर्वी संयम राखण्याचे आवाहन केले. भारताच्या आर प्रज्ञानंदाने रोमानियामध्ये सुपर 8 क्लासिकचे विजेतेपद पटकावले, ज्यात त्याने 3 मार्गी टाय ब्रेकमध्ये विजय मिळवलाय. ब्लिट्स डिसाइडर्समध्ये मॅक्झिम वॉचियर-लाग्राव आणि अलीरिझा फिरोन्जा यांच्या मागे टाकले. 18 वर्षीय भारतीय ग्रँडमास्टरने MVL विरुद्धच्या अंतिम सामन्यात आपली ताकद कायम ठेवली आहे आणि ग्रँड चेस टूरच्या पहिल्या टप्प्यात संस्मरणीय विजय मिळवलाय. या बातमीचा वेळ झाली आहे. स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.